आणि राजकीय घडामोडींना आता वेग आलेला आहे। मुंबईमध्ये राजकीय घडामोडी तीव्र झालेल्या आहेत। काही गोष्टी सकाळपासून घडतात। आपण सकाळपासून पाहतोय राजकीय घडामोडींना वेग आलाय। पक्षासाठी अजित पवारांचं योगदान लक्षात घेता उपमुख्यमंत्रीपद आणि इतर मंत्रिपद, सुनेत्रा पवारांचा उपमुख्यमंत्री पदासाठी होकार आल्याचं या घडीची मोठी बातमी आपण पाहतोय। सुनेत्रा पवारांचा उपमुख्यमंत्री पदासाठी होकार आलाय। सुनेत्रा पवारांशी चर्चा करण्यासाठी सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल हे बारामतीसाठी रवाना झाले होते आणि अखेर त्यांची भेट झाल्यानंतर सुनेत्रा पवारांनी उपमुख्यमंत्री व्हायला होकार दिलेला आहे। नरेश अरोरा हे निरोप घेऊन मुंबईकडे रवाना झालेले आहेत। आत्ताच्या घडीची मोठी अपडेट आपण पाहतोय। सुनेत्रा पवारांचा उपमुख्यमंत्री पदासाठी होकार आलेला आहे। उद्या पक्षाच्या आमदारांची बैठक पार पडणार आणि या बैठकीत नेतृत्व कोण करणार याबाबत आमदारांची मतं जाणून घेतली आहेत। मात्र उपमुख्यमंत्रीपदी सुनेत्रा पवार यांची वर्णी लावावी यासाठी आज राष्ट्रवादीच्या काही महत्त्वाच्या नेत्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली होती। त्यांच्यासोबत चर्चा केल्यानंतर फडणवीसांनी त्यांना असं सांगितलं की पवार कुटुंबियांशी चर्चा केल्यानंतर त्यांचा निरोप मला काय तो कळवा आणि त्यानंतर आपण पुढचे निर्णय घेऊ। आणि अखेर नरेश अरोरा आता एक मोठी जबाबदारी आहे ती म्हणजे मुंबईला हा निरोप घेऊन ते रवाना झालेले आहेत। सुनेत्रा पवार यांनी अखेर उपमुख्यमंत्रीपदी काम करण्यास होकार दिलेला आहे। अविनाश पवार आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। अविनाश, काय अपडेट्स झाल्यात? बारामतीमध्ये काय हालचाली झाल्या दिवसभरात? एकूणच आपण पाहतो की सकाळपासून हालचालींना वेग आलेला आहे। खरं तर सकाळी हे सगळे विधी पार पडल्यानंतरच बऱ्याचशा राजकीय चर्चा या सुरू होत्या। जयंत पाटील हे देखील संपर्कात होते। एकूणच सगळे जे राजकीय हालचाली होत्या त्याच्या पार्श्वभूमीवर आता सुनेत्रा पवार यांनी होकार दिल्याचं समजतंय आणि नरेश अरोरा जे अजित पवारांचे राजकीय सल्लागार देखील समजले जातात त्यांनी हा जो होकार आहे हा कळविण्यासाठी मुंबईकडे प्रस्थान केल्याचे समजते। आणि प्रमुख जे नेते आहेत राष्ट्रवादी काँग्रेस जे अजित पवार गटाचे ते बहुतेक करून आता मुंबईकडे रवाना झाल्याचे चित्र आहे। जे मुख्य नेते आहेत दिलीप वळसे पाटील ते देखील मुंबईच्या दिशेने रवाना झाल्याचे समजते। एकूणच नरेश अरोरा हा होकार आता तिथे कळवतील आणि एकूणच पुढच्या राजकीय हालचालींना वेग येण्याची शक्यता आहे। विनोद, अगदी धन्यवाद अविनाश दिलेल्या अपडेट्स बद्दल। आज आपण दिवसभरातल्या घडामोडी पाहिल्या। सकाळच्या सुमारास नरेश अरोरा आणि प्रफुल्ल पटेल यांची बारामतीमध्ये जाऊन प्रफुल्ल पटेल आणि नरेश अरोरा यांनी सुनेत्रा पवारांची भेट घेतली होती। त्यानंतर जुजबी चर्चा झाल्याचंही कळलं होतं आणि त्यानंतर आत्ता जी अपडेट समोर येते त्यानुसार सुनेत्रा पवारांनी उपमुख्यमंत्री व्हायला होकार दिलेला आहे। एक मोठी अपडेट आपण पाहतोय।